पुढची बातमी पाहूया। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर पोहोचले। मागास आणि नक्षलग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली। विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही माओवादी पोलीस मुख्यालयामध्ये शरणागती देखील पत्करणार आहेत। आज उस डोमिनेंस को समाप्त करते हुए यहाँ पर 2 बड़े आउटपोस्ट हमारे तैयार हुए हैं और सीधा छत्तीसगढ़ से जोड़ने वाला रास्ता और पुलिया यहाँ पर तैयार हुआ है। एक प्रकार से 75 वर्षों के बाद यहाँ के लोगों को एसटी बस क्या होती है, स्टेट ट्रांसपोर्ट की बस, वो देखने को मिलने वाली है। इसलिए मैं मानता हूँ कि बहुत महत्वपूर्ण दिवस है। हमने ये कहा था कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का अंतिम जिला नहीं होगा, महाराष्ट्र का पहला जिला होगा। उसकी शुरुआत हमने कर दी। मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीच्या दौऱ्यानं नववर्षाची सुरुवात केलेली आहे। विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। कसा हा दौरा असणार आहे, कुठले विकास काम आहेत ज्याचं लोकार्पण होणार आहे, त्यावर एक नजर टाकूया। गट्टा वांगेतुरी भागातील रस्त्याचं आणि नव्या पुलाचं लोकार्पण होणार। बस सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। दुर्गम भागातील पोलीस सुरक्षा दलाच्या जवानांसोबत संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री। सोबतच कांसरीमध्ये पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। आणि सोबतच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही माओवादी कमांडर शरणागती पत्करणार आहेत।